हिंगोलीतील रामेश्वर मांडगे या शेतकऱ्याने आपल्या गोठ्यात म्हशींसाठी चक्क स्विमिंग पूल आणि शॉवर्स उभारलेत. होय, तुम्ही बरोबर ऐकले. गेल्या आठवड्याभरापासून तापमानाचा पारा बहुतांश शहरांमध्ये 42 अंशांच्या वर गेलाय. हिंगोलीतही तापमान खूप वाढलंय. उकाड्याचा फटका माणसांना बसतो तसाच प्राण्यांनाही बसतो. याच विचाराने या शेतकऱ्याने आपल्या म्हशींसाठी चक्क स्विमिंग पूल गोठ्यातच उभारलाय. हिंगोली तालुक्यातील बेलवाडी येथे ते दुग्ध व्यवसाय करतात. गेल्या 50 वर्षांपासून त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे. पंचक्रोशीत त्यांचं नाव आहेच, मात्र महाराष्ट्र शासनानं देखील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले. त्यांच्याकडे 80 मोठ्या आणि 30 लहान म्हशी आहेत. 400 ते 450 लिटर दूध उत्पादन यातून केलं जातं. पशुतज्ञांच्या मते म्हशींची त्वचा काळी असल्याने त्यांना उष्णता अधिक जाणवते. तापमान सहन न झाल्यास त्यांचं दूध कमी होतं आणि ज्या म्हशी गर्भवती असतात त्यांचा गर्भपात होण्याची शक्यता देखील वाढते. या सगळ्याचा विचार करून जनावरं बोलू शकत नसली तरी त्यांना जीव आहे हा विचार मनात ठेवून स्विमिंग पूल आणि शॉवर बसवले गेलेत, असं रामेश्वर मांडगे सांगतात. त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.